कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धस यांचा आक्षेप. मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला. सुरेश धस यांचा आक्षेप. बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना षडयंत्र रचलं. बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार, सुरेश धस यांची माहिती. राष्ट्रवादीच्या प्री कॅबिनेट बैठकीला धनंजय मुंडे अनुपस्थित. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुद्धा मुंडे अनुपस्थित. सत्तेची मस्ती उतरवा, मसाजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या. खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. बीड हत्या प्रकरणात लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द. सुप्रिया सुळे यांची देशमुख कुटुंबियांसमोर माहिती. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचा 15 दिवसांचा अल्टिमेटम. हत्या प्रकरणामध्ये कारवाई न झाल्यास कुटुंबासोबत उपोषणाला बसणार, ज्ञानेश्वरी मुंडेंचा इशारा. उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो. उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यामध्ये काहीही गैर नाही. एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाशिक कुंभमेळा आढावा बैठकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. उद्योगमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यावर शिंदेंकडून उद्योग विभागाचा आढावा. मंत्रालयामध्ये एकनाथ शिंदेंचे समांतर सरकार सुरू. शिंदे स्वतःची स्वतंत्र कॅबिनेट घेतात, संजय राऊतांचा आरोप. गृह विभागाकडून शिवसेनेनंतर भाजप राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही सुरक्षा कमी. रवींद्र चव्हाण, तानाजी सावंत, देवराम होळी, सुरेश खाडे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश. विलेपार्ले उपजिल्हा प्रमुख जितेंद्र जनावळे यांचा मातोश्रीला रामराम. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतरही जनावळे राजीनाम्यावर ठाम. 20 तारखेला जनावळे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसेना भवनामध्ये बैठक सुरू. पक्षामध्ये सुरू असलेल्या गळतीसाठी ठाकरेंकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. भास्कर जाधवही बैठकीला उपस्थित. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना कमाल खान बरळला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानची आक्षेपार्ह पोस्ट. कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या. छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भातील वादग्रस्त मजकूर काढा. मुख्यमंत्री फडणवीसांचे विकिपीडियाला आदेश. विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती. बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाचं वादळ. 4 दिवसात 145 कोटींची कमाई. सोशल मीडियावर अजित पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक. आमदार सरोज अहिरे यांच्या तक्रारीनंतर 45 वर्षीय संतोष फोकणे या व्यक्तीला अटक. लोकसभेनंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आळशी झाले. विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य. तर कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर आम्ही आळशी झालो असं म्हणत विजय वडेट्टीवारांची सारवासारव. 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास कॅबिनेटची मान्यता. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी एकूण 346 नवीन पदं निर्माण करण्यास मंजुरी. 22 कोटी 37 लाख रुपयांचा निधी खर्च करणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.